वंदना श्री गुरुदेव दत्त. नमस्कार मंडळी. 12 तारखेला आषाढ अमावस्या आहे. या अमावस्याला दीप अमावस्या असे म्हणतात. थोडक्यात या अमावस्याच्या बाबत सांगतो. घरातील सर्व दिवे आपण स्वच्छ धुवून घेणे, एका पाटावरती वस्त्र मांडून त्यावरती हे दिवे ठेवायचे. गंध, अक्षत, हळदी, कुंकू या प्रमाणे त्यांची पूजा करायची. या आषाढ अमावस्यापासून पत्रींना विशेष महत्त्व आहे. यामध्ये आघरडा, दुर्वा, पिवळी फुले याचा वापर जास्त प्रमाणात करावा. या दिव्यांची सुद्धा पत्री, आघरडा, दुर्वा, फुलं याने वाहून पूजा करावी आणि या दिव्यांची प्रार्थना करावी. शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा चतुर्बुद्धि विनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते. याप्रमाणे दिव्यांची पूजा झाल्यानंतर आपल्या वंशाच्या दिव्याची सुद्धा आपण पूजा करावी. वंशाच्या दिव्याला म्हणजे आपल्या घरातील मुलांना पाटावर बसून त्यांचं औक्षण करावं आणि त्यांच्या डोक्यावरती कापसाचा एक छोटासा गोळा ठेवावा. यासाठी वंशवृद्धीसाठी प्रार्थना करावी. त्याचप्रमाणे या आषाढ अमावस्यापासून ते श्रावण अमावस्यापर्यंत जरा आणि जिवंतकाची पूजा ही शास्त्राने सांगितलेली आहे. या पूजेचं महत्त्व असं आहे की आपल्या वंशाची काळजी घेण्यासाठी जरा आणि जिवंतकाची पूजा करावी लागते. हा फोटो बाजारामध्ये 5-10 रुपयाला मिळतो. तो घरी आणून देवघरामध्ये लावावा. या फोटोला कापसाची वस्त्र, आघरडा, दुर्वा, फुले वाहावी. त्याची नित्यनेमाने पूजा करावी. त्याचप्रमाणे दर शुक्रवारी गुळ आणि फुटाणे याचा नैवेद्य त्यांना दाखवावा. जमल्यास शुक्रवारी एखादी सवाष्ण बोलून तिची ओटी भरावी. त्याचप्रमाणे जेवणासाठी जर बोलवलं तर अतिउत्तम. हा फोटो कसा असतो हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. या पद्धतीचा हा फोटो आहे. हा बाजारामध्ये मिळतो आणि याची पूजा आपण करावी. आपल्या वंशासाठी ह्या पूजेचं खूप महत्त्व सांगितले आहे. त्याचप्रमाणे जशी श्रावण अमावस्या संपेल त्या दिवशी हा फोटो काढून ठेवावा. या फोटोचं दर्शन श्रावण अमावस्यानंतर घेता येत नाही. त्यामुळे हा फोटो घरामध्ये व्यवस्थित कुठेतरी ठेवावा, जेणेकरून त्याच्यावरती त्याचं दर्शन आपल्याला होणार नाही. फक्त आषाढ अमावस्या ते श्रावण अमावस्या या कालावधीमध्येच या जरा आणि जिवंतकाचे पूजन केले जाते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.